जेव्हा ब्रोकोली बाजारात येते ना, तेव्हा मी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस ही रेसिपी नेहमी बनवते. तुम्ही एकदा तरी ट्राय केली का नक्की सांगा. तर पहिल्यांदा ब्रोकोली घ्यायची, आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता, पण मी उकडणार नाही आहे. ही कच्ची ब्रोकोली आपल्याला आता खिसून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचं आहे. तुम्ही चॉपरमध्ये चॉपसुद्धा करून घेऊ शकता. आता इथे कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी आज ठेचून टाकलेल्या होत्या. त्याच्यानंतर ब्रोकोली जी खिसली होती ती टाकायची आहे. वरून लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर टाकून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकायचं आहे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये पनीर ॲड करणार आहे. तर इथे मी पनीरसुद्धा टाकलेलं आहे. तर पनीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर टाकून मिक्स केल्यानंतर आता एका बाउलमध्ये मी साईडला काढून घेतलेलं आहे. गॅसवर ठेवायचं नाही, आता खाली उतरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 क्यूब चीजचा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. आपलं हे मस्त एकदम चटपटीत सारण रेडी झालेलं आहे स्टफिंगवालं. आता याला साईडला ठेवूयात. त्याच्यानंतर इथे ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे कोळपाट घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पिठाचा आपण गोळा बनवला होता. अशा प्रकारे त्याची एक टोपी तयार करून घ्यायची. आतमध्ये भरपूर सारं ब्रोकोलीचं सारण भरायचं आहे आणि छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर थोडंसं फुटतो, काहीच हरकत नाही, पण इतका टेस्टी लागतो ना या पराठ्याची चव. मी तर आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हे ब्रोकोली बाजारात आल्यानंतर ना बनवते. इतका टेस्टी लागतो. माझ्या मुलाला टिफिनला सुद्धा देते. तर वरून आपण तूप किंवा तेल काहीही लावू शकता. तर इथे मी लोणी लावून घेतलेला आहे. मस्त हा कुरकुरीत पराठा भाजून घ्यायचा आहे. तर एकदम कुरकुरीत असा हा पराठा भाजलेला आहे. अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत ते सुद्धा बनवायचे आहेत आणि कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत. तर या पराठ्याला तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत, कॅचअपसोबत कशासोबतही सर्व करू शकता. नक्की ट्राय करा. तर मस्त हा पराठा रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्ही ही रेसिपी जर कधी ट्राय केली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.